प्रमुख चंद्रकांतजी पाटील मान्यवरांचा सन्मान होतो। मी आतिशजी यांना विनंती करतोय आपण त्यांचा शाही सन्मान करायचा आहे। अगदी टाळ्यांच्या गजरात हे महाराष्ट्राचं महावस्त्र ही भगवी शाल शिवसेना शाखा प्रमुख आणि ही जेव्हा भगवी शाल अंगावर पडते ना तेव्हा रक्त नक्कीच सलसलतोय आणि त्याचा इथे शाही सन्मान झालेला आहे। त्यानंतर जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये। ओव्हर टू रोहन पाटील। धन्यवाद रवी मांजरेकर सर। वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे। सामना क्रमांक 2 आपल्या भेटीकरता आलेला आहे। चला फलंदाज पाठवायचे आहेत। श्री गणेश स्पोर्ट मराठेपाडा संघ फलंदाज पाठवा विना विलंब। प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे साईदेवा स्पोर्ट्स साईगाव संघाने आणि टाळ्यांच्या गजरामध्ये जर आपण पाहिलं तर सलामीची जोडी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला आपण पाहतोय निलेश मराडे, इट्स अ ब्लास्टिंग बॅट्समन आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय वैभव। अशी जोडी खेळपट्टीवरती मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर भिवंडी क्रिकेटचं हृदय आपण पाहतोय चॅलेंज ग्राउंड। सन्मान्य सचिनजी शास्त्री एक नामवंत ग्रामस्थ आमचे खोनीगावचे त्यांचे या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेले या चषकामध्ये आपले मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत। रोहन सर वळतोय आपण सामन्याकडे। गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल। स्ट्राईक वरती आपण पाहतोय वैभव। साईनाथ गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय। नॉट स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय निलेश मराडे याला। ब्लास्टिंग बॅट्समनचा अंदाज बघूया। तीच बॅट पुन्हा एकदा या ग्राउंड वरती एकदा तळपेल का। डेड बॉलचा इशारा करतायत पंच, कारण की गोलंदाज साईनाथ याच्या पावलामध्ये काहीशी चूक झालेली आहे आणि पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती येईल। गोलंदाजाकरता 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। एक त्याची धावपट्टी, त्याचप्रमाणे मजबूत खांदे आणि तिसरी गोष्ट म्हणजे अचूक टप्प्यावरची गोलंदाजी। यावेळेस मात्र काय घडलंय, चेंडूला इथून मात्र ड्राईव्ह केलंय कव्हरच्या क्षेत्रामध्ये। एकूण एकंदर 2 धावा जोडल्या गेल्यात फलंदाज वैभवच्या माध्यमातून। संघाचं अकाउंट ओपन होताना आपण पाहतोय श्री गणेश स्पोर्ट्स मराठेपाडा संघाचं आणि वैभव याचं आपण पाहतोय धावसंख्या 2 या अंकावर। पॉवर प्लेचं षटक आहे। पॉवरफुल फलंदाजी करणं सुद्धा तितकंच बंधनकारक आहे। निलेश यांनी आपल्याला स्वतःला दूर ठेवलंय स्ट्राईकपासून आणि यावेळेस मात्र कदाचित धावचीतची संधी निर्माण झाली असती, पण मात्र या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर ही एक धाव जरूर जोडली गेलेली आहे जी चोरट्या स्वरूपामध्ये। शेवटच्या क्षणी निलेश यांनी आपलं मन बनवलं, ही एक धाव घेण्याची गरज आहे आणि स्ट्राईकवरती आलाय फलंदाज निलेश। गोलंदाज तयार, साईनाथ याचा पुढचा चेंडू। यावेळेस मात्र काय घडलंय, गतीमध्ये परिवर्तन, फसवा चेंडू। सुरेख गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी। लेग बाईचा इशारा येतोय पंच विनोद नाईक सरांचा। ॲक्शन रिप्लेमध्ये जर आपण पाहिलं तर अक्षरशः निलेश याची फसवणूक केलेली आहे, पण मात्र एक धाव अवांतरच्या स्वरूपात मिळाली, अतिरिक्तच्या स्वरूपात मिळाली। धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या अंकावर। असं वाटलं होतं की फलंदाजाच्या बॅटवरती चेंडू येईल आणि सीमा पार निघून जाईल, पण फलंदाज त्याहूनही आपल्या चतुराईचं प्रदर्शन दाखवतोय। यावेळेस मात्र काय घडलंय, देखणा स्ट्रोक, मिळतील धावा 4, देखणा चौकार, सुरेख चौकार। आणि हेमंतजी बागल ह्या मान्यवरांच्या या क्रीडानगरीमध्ये आगमन झाले, त्यांच्याकडून आम्हाला हे द्वितीय पारितोषिक लाभलेले, आपले मनपूर्वक अभिनंदन। गोलंदाज तयार, यावेळेस मात्र वेगवान चेंडू, तेच क्षेत्र पुन्हा एकदा निवडलंय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार होताना आपल्याला पाहायला मिळतोय। धावसंख्या ती 4, चौकाराच्या मदतीने धावफलक
आपण पाहतोय 12 या अंकावरती. धन्यवाद. एकविरा साऊंडचे प्रोप्रायटर प्रणित माळी आमच्या आवाजाची योग्य रीतीने काळजी घेत आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय विनोद नाईक सरांना, आणि कोण विसरेल विनोद नाईक सरांना. आणि चॅलेंजचं मैदान लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये प्रेसिडेंट कप 2003 साली त्यांनी घेतलेले सुरेख झेल, 4 झेल त्यांनी जय बजरंग कारिवली संघामधून खेळताना लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये झेल घेतले होते. आणि आजही अविरत क्रिकेटची सेवा ही दर्जेदार पद्धतीने त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. दुसरे बंधू जर आपण पाहिलं तर विक्रम नाईक यांना आपण पाहतोय. शिक्षक म्हटलं की समाजाचा आरसा आणि विद्यार्थी घडवण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून होत आहे. आणि तिसरे बंधू जर आपण पाहिलं तर विशाल नाईक उत्कृष्ट गुणलेखक आहेत, आणि त्याचप्रमाणे कारिवली संघाकडनं 40+ मधून क्रिकेट चांगल्या रीतीने खेळतायत. अनुभवी खेळाडू आणि अनुभवी क्रिकेटपटू याचं एक उत्तम उदाहरण आपण पाहतोय. तर वळूया सामन्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचली 1 षटकाच्या अखेरनंतर 13 धावा. आणि या 13 धावांचा जर आपण विचार केला तर पहिला अशुभ असा आकडा जोडला गेलाय. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. शिवम याला आणलं गेलंय. निलेश याचा विचार केला तर अजूनही नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. थोड्याशा सावध पवित्रा जरूर त्याने स्वीकारलाय, कारण की संघाला नेहमीच गरज भासतीये ती निलेशच्या फलंदाजीची. तोच फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. यावेळेस मात्र चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पण चेंडू वेगवानरित्या निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुरेख यष्टीरक्षण आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती, स्थिरावले 13 या अंकावरती. दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय, कारण की पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय आणि लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आपण जरूर पाहतोय. यावेळेस मात्र चेंडूला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळून काढले क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव जोडली जाईल. धावसंख्या 14 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. प्रेक्षकांना विनंती आहे कृपया मैदानातून बाहेर जायचंय. चला बाहेर जायचंय. छोटे बच्चों से विनती है, आपको बाहर जाना है. ग्राउंड में मैच शुरू है, इस बात का ध्यान रखें. यावेळेस मात्र निलेश याच्या बॅटमधनं इट्स ब्लास्टिंग 6 षटकार. मौका भी दिया और छक्का भी दिया. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. पुढचा चेंडू हाताळण्याकरता शिवम याला आपण पाहतोय. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र काय घडलंय, पायचीची अपील झाली नव्हती, पण पंच दर्शवत आहेत इट्स अ लेग बाईट्स, कारण की चेंडू जो आहे तो डावी यष्टी सोडून चालला होता. 2 गोष्टींची तपासणी होते. चेंडू कोणत्या टप्प्यावरती पडलाय, चेंडूची उंची किती आहे, हाईट फॅक्टर, या सर्व काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून इथून मात्र पंच विनोद नाईक सरांना आपण पाहतोय लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये, आणि मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र एकच धाव जोडली गेली. चेंडू निघून गेलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती आपण पाहतोय 21 या अंकावरती, 22 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते फलंदाज निलेश मराडे याच्या माध्यमातून. अपेक्षित फटकेबाजी आहे. यावेळेस मात्र ज्या वेगाने चेंडू हाताळला होता त्याच्या दुप्पट वेगाने इथून मात्र बॅट फिरवली होती, पण कमिटमेंट कुठेतरी चुकलेली आहे. पायावरती चेंडू आदळलाय आणि अगदीच 1 धाव इथून मात्र लेग बाईच्या स्वरूपामध्ये जोडली जाते. धावसंख्या 23 या अंकावरती आपण पाहतोय. 23 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं, क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपण पाहतोय संकेत
गोट्या पाटील स्मृती चषक आणि त्याचप्रमाणे स्वर्गीय अक्षय बागल स्मृती चषक या दोन युवकांची आठवण करून देणारी ही क्रिकेट स्पर्धा असं म्हणायला सुद्धा हरकत नाही आहे, कारण की अचानक त्यांची झालेली एक्झिट, मनाला चटका देऊन जाणारी एक्झिट आपण पाहतोय. आणि आई एकविरा ग्रुप आणि त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळ खोणी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं देखणं आयोजन. धावसंख्या आहे फलकावरती आपण पाहतोय 23 धावा, 23 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती पुढचा चेंडू. वेग चांगला आहे, वेगाचा पुरेपूर वापर चेंडू करतोय, हवाई सफर, षटकार, मल्टीमॅसिव्ह हिट. आई एकविरा स्पोर्ट्स खोणी आणि त्यांच्या विपक्षामध्ये संकल्प स्पोर्ट्स मोरे या दोन संघादरम्यान पुढील सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टननी सज्ज राहायचं आहे. षटकाराची मदत आणि षटकाराची जोड. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 29 धावा, 29 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय सज्ज आहे गोलंदाज शिवम. पुन्हा एकदा वेगाचा पुरेपूर वापर केला जातोय. चेंडू फाईन लेग क्षेत्रामधून निघून जाईल सीमा पार. मिळतील धावा 4. निलेश मराठे याची दर्जेदार फलंदाजी. गोलंदाजी मार्कवरती यश याला आपण पाहतोय आणि यश याने आतापर्यंत या दोन चेंडूमध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्यात. थोडंसं षटक महागडं जरूर राहिलंय, पण उर्वरित येणारे 4 चेंडू यश याच्या हातामध्ये आहेत आणि यश याला यश संपादन करणं हे खूप महत्त्वाचं असेल, कारण की प्राइज विकेट अजूनही खेळपट्टीवरती आहे आणि निलेश मराठे याला बाद करणं हे इतकं सोपं नसणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती 33 या अंकावर. यावेळेस मात्र बीमार की बिमारी, इट्स अ प्राइज रन विल बी टेकन. धावा एकूण एकंदर मिळतील त्या 5. अमोलजी पाटील आणि अमोलजी पुण्यार्थी आणि सुनील पाटील ह्या मान्यवरांच्या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेले. मी विनंती करतो आयोजकांच्या वतीने, दादांनो आपण ह्या मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. तसेच आकाशजी भालेकर ह्या मान्यवरांचं सुद्धा आगमन झाले. मी तुम्हाला सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा या आणि ह्या मंचाची शोभा वाढवा. ओर टू समर्थन कक्ष. 5 धावा इथून मात्र जोडल्या गेलेल्या आहेत. फ्री हिटचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 38 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. 38 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. फलंदाज निलेश मराठे याला असं वाटलं होतं की चौकार जातोय की काय, पण अखेरच्या क्षणी चेंडू हातावरती आदळलाय आणि चेंडूला रोखलं गेलंय 30 यार्ड सर्कलच्या अगदी शेवटच्या या लेंथवरती, लाईनवरती. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर धावसंख्या 39 या अंकावरती जाऊन पोहोचले. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 आणि व्हाईट बॉलचा इशारा येईल पंच विनोद नाईक सरांच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचते आपण पाहतोय 40 या अंकावर. 40 रन्स ऑन दी बोर्ड. 40 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी करता यश याचं षटक खूपच महागडं ठरत आहे. यावेळेस मात्र अखेरच्या क्षणी चेंडूला स्टिअर केलं गेलंय. पॉईंटच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल जरूर झालाय आणि 1 धाव इथून मात्र जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक 41 या अंकावरती जाऊन पोहोचलंय. 41 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील 4 चेंडूंचा खेळ अजूनही समाप्त झालाय आणि यश याचा जर विचार केला तर यश आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पंडितजी शिंगे आणि विलास केने ह्या मान्यवरांचं आगमन झालं. मी विनंती करतो या मान्यवरांना आपण या मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हा.
यावेळेस मात्र देखना फटका, फाईन लेग क्षेत्रातून मिळतायत धावा 4, देखना चौकार. लेफ्ट आर्म राऊंड दी विकेटची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते यश याच्या माध्यमातून. आणि विशेष म्हणजे एकही फलंदाज अजून बाद झालेला नाहीये. 45 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र काय घडलंय. निलेश याने स्वतःहून खेळपट्टी सोडलेली आहे. खेळाडू वृत्तीचं एक उत्तम प्रदर्शन. फलंदाज बाद. पंचेचाळीस अंकावरती निलेश याने आपलं काम योग्य रीतीने बजावलंय असं म्हणायला हरकत नाही. त्याच्या बॅटमधनं जर आपण पाहिलं 2 चौकार जोडले गेले, 2 षटकार जोडले गेले, म्हणजे एकंदर 21 धावा इथून मात्र जोडण्यामध्ये त्याला वैयक्तिकरित्या यश मिळालंय. आणि चांगली धावसंख्या इथून मात्र उभारण्यामध्ये यश मिळालंय श्री गणेश स्पोर्ट्स मराठेपाडा या संघाला. नवीन फलंदाज रुपेश कॅप्टन संघनायक खेळपट्टीवरती आलाय. यापुढील होणारा सामना एकविरा ग्रुप खोणी आणि त्यांच्या विपक्षामध्ये लढत देण्याकरता संकल्प स्पोर्ट मोरे या 2 संघादरम्यान पुढील सामन्याची नाणेफेक होईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण यावं. नाणेफेक करण्याकरता इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक कंपल्सरी होईल याची आपण नोंद घ्या. गोलंदाज तयार सनी. वेग भन्नाट आहे. यावेळेस मात्र घडलंय काय. यष्टीरक्षकाला चेंडू गुंगारा देऊन निघून चाललाय. एका धावे करता अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती आपण पाहतोय. एकंदर 46 धावा आणि रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. बीमरची मागणी इथून मात्र केलेली आहे. तिसरे पंच हे आमच्या समवेत जोडले जातील. आणि तिसरे पंच कोण तर नाव आहे गणेश पाटील. बालाजी चषकमध्ये याच मैदानावरती 3 चेंडू 13 धावांची आवश्यकता होती. 1 चेंडू निर्धाव गेला आणि 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले होते गणेश पाटील यांनी. बालाजी चषक ही स्पर्धा. बीमरची मागणी, एक रिव्ह्यू इथून मात्र उपलब्ध आहे आणि ती तपासणी इथून मात्र केली जात आहे सिनियर अंपायर गणेश पाटील यांच्या माध्यमातून. इट्स नो बॉल. एकंदर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 47 या अंकावर. 47 रन्स ऑन द बोर्ड. फलंदाज रुपेश ऑन स्ट्राइक. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. फलंदाज थोडासा संभ्रमित झाला होता की चेंडू गेलाय कुठे, पण एक धाव जरूर मिळते. एका धावेच्या मदतीनं बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती. एकंदर 48 धावा, 48 रन्स ऑन द बोर्ड. 48 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी पाहायला मिळते श्री गणेश स्पोर्ट मराठेपाडा संघाची. यावेळेस मात्र गुड पीस ऑफ बॉलिंग, भन्नाट वेग. फलंदाज संभ्रमित झाला होता कारण की ज्या वेगाने चेंडू निघून गेला, अगदीच बॅट आणि पाय फुटवर्कच्या मधून चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला होता. हेलिकॉप्टर ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न जरूर केला होता पण यश मात्र तितकंसं मिळालं नाही कारण की चेंडूचा वेग मात्र तितका तिखट होता. यावेळेस मात्र काय घडलंय तर बॉलर बॅक ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न, पण गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रूमध्ये चेंडूला अडवलंय. कोणत्याही प्रकारची धाव इथून मात्र जोडली नाहीये, पण चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची हाताळणी.
यस याचं षटक जे महागडं ठरलं होतं, इथून मात्र धावसंख्येला लगाम लावण्याचा चांगला प्रयत्न केला जातोय सनी याच्या माध्यमातून. पुढचा चेंडू, भन्नाट वेग आहे यावेळेस, मात्र फटका त्याहूनही चांगला, पण क्षेत्ररक्षक ज्या वेगाने झेपावलाय तर खरं तर रनिंग कॅच हा तितकंसं सोपं नव्हतं, पण इथून मात्र चित्त्याच्या चपळेने धावा एकूण एकंदर पूर्ण केल्या जात आहेत त्या दोन, आणि 50शीचा आकडा इथून मात्र ओलांडला गेलेला आहे. 50 धावा पूर्ण होत आहेत मराठेपाडा संघाच्या. टाळ्यांचा आवाज डगआउटमधनं आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की 50शीचा आकडा आहे तो जेव्हा जेव्हा ओलांडला जातो तेव्हा तेव्हा मात्र टाळ्यांचा आवाज हा नेहमीच डगआउटमधनं येत असतो, कारण की 50 धावसंख्या जेव्हा पूर्ण होते तेव्हा मात्र एक समाधान असतं प्रत्येक संघातील खेळाडूवरती की एक चांगली धावसंख्या आपण उभारले. यावेळेस मात्र काय घडलंय, इथून मात्र चेंडूला कव्हरच्या क्षेत्रामध्ये पाठवलंय, एक सुरेख फटका, पण घडलंय काय तर फलंदाज बाद होईल. कॅप्टन बॅक टू द डगआउट, फलंदाज बाद. पुन्हा एकदा बोलू आपण मुख्य मंचाकडे. आजचे आमचे सन्माननीय मान्यवर हेमंतजी बागल या मान्यवरांचा इथे शाही सन्मान होतोय. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक त्यांच्याकडून आम्हाला लाभलेले आहे. सन्मान करतील परेश पाटील. मी परेश पाटील यांना विनंती करतोय, ज्यांच्याकडून आपल्याला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलेले, त्यांचे मनापासून आभार. त्यांचा इथे सन्मान होताना परेश पाटील यांच्या शुभ हस्ते. 4-2 रन सर. यावेळेस मात्र पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झालाय. भाग मिल्का भाग, ढूंढो ढूंढो रे साजना. सर्व रामायण महाभारत एका चेंडूवरती. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि इथून मात्र काय घडतंय तर चौथ्या धावेकरता फलंदाज बाद होईल का हे पाहणं मात्र तितकंच महत्त्वाचं राहील. बेल्स मात्र ट्रिप झाला नव्हता, त्यामुळे पंचांनी मात्र काही योग्य निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला नाही, आणि अखेर तो निर्णय पोहोचवला. 3 धावा इथून मात्र जोडल्या जातील, आणि एकूण एकंदर धावा आहेत फलकावरती 54. नेल्सन फिगर 55 धावांचं लक्ष इथून मात्र समोर असेल तो संघ चेक आपल्याला पाहायला मिळेल. साईदेवा स्पोर्ट्स साईगाव. सन्मान्य विजयजी पाटील यांचा सुद्धा इथे शाही सन्मान होतोय. कॅमेरामॅनला विनंती आहे, विजय पाटील यांचा शाही सन्मान करताना परेश पाटील यांच्या शुभ हस्ते विजयजी पाटील यांचा शाही सन्मान करताना. अगदी वेळात वेळ काढून आमच्या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आला. स्पर्धेचा पहिला दिवस आहे, आणि पहिल्या दिवसामध्ये भरपूर अशा मान्यवरांची इथे मांदी आली आपल्याला पाहायला मिळते, कारण त्यांचं या आयोजक आई एकविरा ग्रुपवर त्यांचं खूप प्रेम आहे, आणि त्यांचं ते प्रेम त्यांना इथपर्यंत घेऊन येते. असे आमचे मान्यवर विजयजी पाटील यांचा सन्मान करताना. तदनंतर नितेश पाटील या मान्यवरांचा सुद्धा इथे शाही सन्मान होईल. मी नितेश पाटील यांना विनंती करतो, दादा आपण पुढे या. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज ही ट्रॉफी त्यांच्याकडून आम्हाला लाभलेली आहे. तुमचे सुद्धा मनापासून आभार. मोलाचं सहकार्य ह्या स्पर्धेला आपल्याकडून लाभलेले आहे. आपले मनपूर्वक अभिनंदन. तसेच सचिनजी शास्त्री यांचा सुद्धा सन्मान होईल. मी त्यांना सुद्धा विनंती करतो, आपण दादा पुढे या. सचिनजी शास्त्री, मी परेश पाटील यांनाच विनंती करतोय, सचिनजी शास्त्री यांचा सन्मान करायचा आहे. सचिनजी शास्त्री या मान्यवरांच्या इथे सन्मान करताना परेश पाटील. तदनंतर विलासजी केणे यांचा सुद्धा इथे सन्मान होतोय.
निकेश पाटील यांना मी विनंती करतो विलास केने यांचा शाही सन्मान करते. माहिती उप देणारी शाल, रंगीबेरंगी फुलाने सजलेले पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा इथे सन्मान होतोय. ज्यावेळेस आपल्या शोकेसमध्ये ट्रॉफी ठेवाल, जेव्हा जेव्हा ट्रॉफीवर तुमची नजर जाईल ना तेव्हा नक्कीच आठवेल की आपण या स्पर्धेला हजेरी लावली होती. त्यानंतर पंडितजी शिंगे या मान्यवरांचा सुद्धा इथे सन्मान होईल. मी मान्यवरांना विनंती करतो दादा आपण पुढे यायचं आहे. पंडितजी शिंगे, पंडितजी शिंगे या मान्यवरांचा इथे शाही सन्मान करताना पंढरीनाथ शिंगे नाव आम्हाला पंडित आलं त्याच्यामुळे आम्ही वारंवार तोच पुकार केला. जाऊया आपण नाणेफेक कक्षामध्ये. तिथे माझे सहकारी समालोचक रोहन पाटील सज्ज आहेत. ओव्हर टू रोहन पाटील. धन्यवाद. स्वर्गीय मुकुंद नाना शिंगोळे यांच्या स्मरणार्थ नाणेफेकीचा कक्ष आपण पाहतोय. गावातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व शिवसेना शाखा प्रमुख सन्मान्य चंद्रकांतजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. पंढरीनाथ शिंगे आणि विलासजी केने या मान्यवरांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तर प्रथमतः दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या माहितीसाठी नाणं आपलं आलेलं आहे. एका बाजूला सचिनजी शास्त्री सुद्धा उपस्थित आहेत, अमोलजी पुण्यार्थी सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. एका बाजूला आहे संकेत पाटील, स्वर्गीय संकेत पाटील, आणि एका बाजूला आपण पाहतोय स्वर्गीय अक्षय बागल. तर एका नावाचा कॉल करायचा आहे. एका बाजूला आपण पाहतोय संकल्प स्पोर्ट मोरे आणि या स्पर्धेचे आयोजक आई एकविरा ग्रुप खुणी. स्वर्गीय संकेत गोट्या पाटील असा कॉल आणि स्वर्गीय संकेत गोट्या पाटील आलेला आहे. खूप खूप धन्यवाद. संकल्प स्पोर्ट मुरे संघाने नाणेफेक जिंकले. मान्यवरांना विनंती करतोय दोन्ही संघनायकांना शुभेच्छा देऊन आपण मंचावरती आसनस्थ व्हायचंय. मान्यवरांना विनंती करतोय आपण मंचावरती आसनस्थ व्हा, या स्पर्धेची आपण शोभा वाढवा. संकल्प स्पोर्ट मुरे संघाचे संघनायक आमच्या समवेत आहेत. विजयाचा संकल्प जरूर झालाय, पण आता दुसऱ्या सामन्यामध्ये काय प्रयत्न असेल? थोडी फिल्डिंग खराब झाली आमची, आम्ही ती चांगली करण्याचा प्रयत्न करू. आता नाणेफेक जिंकले, निर्णय काय? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्यामागचं काही उद्दिष्ट? कमीत कमी धावणं रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. या स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहून कसं वाटतंय? आयोजन तर खूपच सुंदर आहे. धन्यवाद. मी वळतोय आयोजक यजमान संघाकडे. आई एकविरा ग्रुप खोणी या संघनायकांनी नाणेफेक जरूर गमावलेली आहे, पण प्रथम फलंदाजी करायची आहे. तर कोणाकडून जास्तीत जास्त अपेक्षा राहील? नाही, संपूर्ण टीमवरतून अपेक्षा राहील का जास्तीत जास्त प्रयत्न करा रन मारण्याचा. रत्नराजचा तोच फॉर्म पुन्हा एकदा संघामध्ये पाहायला मिळेल. हो नक्कीच. खूप खूप शुभेच्छा असतील. सामन्याला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे जास्त वेळ न घेता वळूया आपण समालोचन कक्षाकडे. एक तुम्हारी तो एक हमारी. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर लगेचच दुसऱ्या चेंडूवर कमबॅक केलाय गोलंदाजाने रुपेश यांनी. पहिल्या चेंडूवर चौकार, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक मोठा मासा गळा लागला असं म्हणायला हरकत नाही. कारण बाद कोण होतोय तर साईनाथ. एक पिच हिटर मानला जातो साईगावचा, परंतु 4 धावावर तो झीलच्या चिरूपाने बाद झाला. एक मोठा फटका खेचण्याच्या नादामध्ये चेंडू थोडा वेळ हवेत राहिला आणि झेलच्या चिरूपाने गडी बाद झाला. पहिला धावसंख्या 4.
चेक. दरम्यान या स्पर्धेकरता ज्या व्यक्तिमत्वांनी विशेष असं मोलाचं योगदान दिलेलं आहे, विलासजी केणे यांच्या वतीने 1100 रुपयाचं विशेष योगदान आपण पाहतोय. वन शॉट. सचिनजी शास्त्री यांच्या वतीने 500 रुपयाचं योगदान या स्पर्धेकरता लाभलेलं आहे. या सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. असंच आई एकविरा ग्रुप खोणी या संघावरती प्रेम राहू द्या. वळूया समालोचन कक्षाकडे. 2 धाव पूर्ण केल्या होत्या, परंतु अति घाई संकटात नाही आणि पंच इशारा करतात ते वन शॉट, त्याच्यामुळे एकच धाव मिळेल. धावा झाल्यात 1 बाद 5. गोलंदाज रुपेश. बॅटची कडा, दुसरा गाडी बाद. बॅक टू पॅव्हलियन. मध्ये उपस्थित आहेत अमोलजी पुण्यार्थी यांचा स्वागत आणि विशेष सन्मान इथून मात्र केला जाईल. मी योगेश शिंगोळे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण अमोलजी पुण्यार्थी यांचं स्वागत आणि सन्मान करावा. षटकारांची हॅट्रिक, त्याचप्रमाणे चौकारांची हॅट्रिक आणि विकेटची हॅट्रिक. इवन जोडी विजय पाटील आणि हेमंत बागल यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. 1111 रुपयाचं कॅश प्राईज असेल. सर्व संघांसाठी ही सुवर्ण संधी आहे. अमोलजी पुण्यार्थी यांचं स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहतोय लाईव्ह स्क्रीनवरती. धावसंख्या झालेले ती 2 बाद फक्त ना फक्त 5. काय गोलंदाजी हाताळतो रुपेश. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर गडी बाद केला, सिंगल, त्याच्यानंतर गडी बाद. डॉक्टर हाताचा फलंदाज. मिस्टेक झाली थोडीशी यष्टीरक्षकाकडून, परंतु बॅकअप सुंदर पाहायला मिळालं. एकच धाव, एका धावाने धावसंख्या. पंच इशारा करतात हा चेंडू वाईट आहे, म्हणजे 1+1 2 धावा मिळतील. धावा झाल्या आहेत 7. 2 बाद 7. 2 बाद 7 अशी धावसंख्या. पहिले षटक चालू जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. 55 धावांचा डोंगर उभा केलाय, परंतु तो जर चढायचा असेल तर मोठे मोठे फटक्यांची आवश्यकता आहे टीम साईदेवा प्रतिष्ठान सायगाव संघाला. हुक शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क साधता आलेला नाही फलंदाजाला. हा निर्धाव. धावसंख्या स्थिर 7. ते लहान लहान मुलं मैदानमध्ये खेळतात, त्यांनी मैदान सोडायचं, मैदानच्या बाहेर जायचं आहे. कारण सामना चालू आहे मित्रांनो. वाह, देखला फटका. हे फटक्यात ताकद झोकली होती आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिलाय. षटकार 6. सायगाव संघाला जर सामना जिंकायला असेल तर अशा फटक्यांची आवश्यकता आहे. षटकाराने धावसंख्या मात्र झपाट्याने वाढताना दिसते. धावसंख्या झालेले 2 बाद 13. आणि ज्या वेळेस मराठेपाडा संघ फलंदाजी करत होता त्यावेळेस सुद्धा मराठेपाडा संघाच्या धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 13 धाव होत्या. चांगली माहिती देताना आम्हाला रुपेश ठाकरे. चेक. दरम्यान शुभागमन झालेलं आहे. उद्योगपती आपण पाहतोय विनोद वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर आणि त्याचप्रमाणे जर्मन खोणी संघाचे संघनायक प्रमोदजी शिंगे यांचं शुभागमन झाले. विनंती असेल आपण मंचावरती येऊन या मंचाची आपण शोभा वाढवायची आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. प्रमोदजी शिंगे हे मान्यवरांचं आगमन झालं या चषकामध्ये. या क्षेत्रामध्ये आपले मनपूर्वक अभिनंदन. आपण आलात. जाऊया मैदानामध्ये. धावसंख्या किती तर धावसंख्या 13. एक षटकाची समाप्ती. धावसंख्या 13. दुसरं षटक टाकण्यासाठी आलेले गोलंदाजी मार्कर गोलंदाज
प्रतीक. विकेटची हॅट्रिक किंवा षटकरांची हॅट्रिक मारा, 1100 रुपये कमवा. मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु धावचित करण्याची संधी आली. डायरेक्ट हिट. पंच काय निर्णय देतात? तिसऱ्या पंचांचा सॉफ्ट सिग्नल काय पंच? आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. गडी नॉट आउट. सन्माननीय पंडित भोईर धोंडावडवले यांच्याकडून या आयोजनाला नियोजनाला शुभेच्छा. त्यात खूप खूप धन्यवाद पंडितजी भोईर. चांगला चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू होता परंतु या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 14. पुन्हा एकदा वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न चाललाय फलंदाजाचा परंतु चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर गोलंदाजी हाताळताना आपण गोलंदाजाला पाहतोय. गोलंदाज प्रतीक पहिल्या चेंडूवर सिंगल, त्याच्यानंतर लगातार 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. काही षटक हाताळले आतापर्यंत. 3 चेंडूच्या खेळामध्ये फक्त एकच धाव दिलेले प्रतीक यांनी. थोडा वेळ हवे चेंडू फटका फसला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल सुटतोय निलेशाच्या हातातून. एक जीवनदान. धावसंख्या झालेले 1च्या भरतीने धावसंख्या 15. निलेशाला चेंडू पकडता आलेला नाही आणि एक जीवनदान दिलेलं आहे कोणाला तर फलंदाज आशुतोष याला, कारण एक षटकार आशुतोष याच्या बॅटमधून आले. आता चेंडू शिल्लक आहेत 14 आणि 14 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. मोठा डोंगर आहे. चढाचा असेल तर मोठे मोठे पावले टाकावेत लागतील. अगदी मैदानाला गुदगुले करत जाणार चेंडू. 1 धाव मिळते. क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. तेवढी चांगली फेक. एकच धाव. एका धावाने धावसंख्या झालेलं 16. जिंकण्यासाठी 55 धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत हे षटक खूप चांगलं हाताळलंय. हुक शॉट मारण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. त्याची थोडीशी भिंबेरी उडाल. त्याचा फायदा उठवतात दोन्ही फलंदाज. पाहता पाहता 2 धावा पूर्ण. 2 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेले 18. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीम साईगाव संघाची धावसंख्या आहे 2 बाद 18. मित्रांनो, सुवर्ण संधी विकेटची किंवा षटकारांची हॅट्रिक जर आपण पटकावता तर तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक, 1100 रुपयाचं पारितोषिक सन्मान्य विजय पाटील, हेमंत बागल, यवन जोडी यांच्याकडून हे पारितोषिक आहे. विजयजी पाटील आणि हेमंतजी बागल, यवन जोडी खोनी या मान्यवरांच्याकडून तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. विकेटची हॅट्रिक घ्या किंवा षटकारांची हॅट्रिक घ्या. असं पहिला दिवस आहे. दुसरा सामना आहे. अजून 2 दिवस बाकी आहेत. त्याच्यामुळं नक्कीच भरपूर असं पारितोषिक सुद्धा या स्पर्धेला लाभणार आहे. सुवर्ण संधी असेल सर्व खेळाडूंना आणि त्या संधीचं नक्कीच सोनं करावं असं मला तरी वाटतंय फलंदाजांनी गोलंदाजांनी. धावसंख्या झाली 2 षटकाच्या समाप्तीनंतर ती म्हणजे 9च्या सरासरीने 18.
तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेले चेतन. स्ट्रायकर ओमकार. नॉट स्ट्राईक आशुतोष. चेंडू अंगावर येऊन आदळतोय, कुठल्याही प्रकारची धाव नाही मिळणार. अचूक टप्प्यावर गोलंदाजी आत्ता तरी अजून हाताळताना आपण बघितले या गोलंदाजांना. तर पहिले षटक हाताळलं, पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या त्या 13. दुसरं षटक हाताळलं, त्या षटकामध्ये धावा दिल्या फक्त ना फक्त 5. तिसरं षटकाचा पहिला चेंडू डॉट. मोठ्या फटक्यांपासून मात्र वंचित ठेवण्यात आलेले असं चित्र आता मैदानामध्ये पाहायला मिळतंय. थोडा वेळ हवे चेंडू हे क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडूपासून दूर आहे. चेंडूची वाट पाहतोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे, फेक सुद्धा झालेलं आहे, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण. 2 धावाने धावसंख्या झालेली आहे 20. पुन्हा एकदा थोडासा वेळ हवे चेंडू आहे. सर्कल बेंद्याचा प्रयत्न केला, 1 धाव मिळते. धावसंख्या 21. तिसरं षटक चालू. तिसऱ्या षटकाचे 3 चेंडू झाले आणि 3 चेंडू मध्ये धावा दिल्या आहेत 3. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता. चेंडूची पूर्तता करायचे 9-34. चेंडूची पूर्तता करायची. काहीतरी खराबी झाली चेंडूमध्ये, त्याच्यामुळे पंचांनी नवीनच चेंडू दिला जाईल. सर्वच संघांना सूचना आहेत, कधीही चेंडू हरवला, फुटला तर नवीनच चेंडू दिला जाईल, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची. तो शेवटचा चेंडू असला तरी सुद्धा चेंडू नवीनच मिळेल. धावसंख्या झाले 21. हवे चेंडू हे पण पंच इशारा करतायत. हा चेंडू नो बीमार की बीमारी 1+1 धाव मिळतील. 2 धावाने धावसंख्या वाढलेले. धावसंख्या झालेले टीम साईदेवा साई प्रतिष्ठान साई संघाची धावसंख्या झालेली 23. या शुभेच्छा येतात. महाराष्ट्रामध्ये पहिला आणि देशात दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य मंदिर आपण पाहता. त्यांचे चांगला चेंडू खेळून काढण्यापर्यंत धावचीत करण्याची संधी आली. राजूभाऊ चौधरी, डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांच्याकडून टीम श्री गणेश मराठेवाडाला शुभेच्छा येतात आणि आयोजनाला शुभेच्छा येतात. खूप खूप धन्यवाद राजूभाऊ चौधरी आणि त्यांची पूर्ण टीम. त्यांच्या समवेत योगेश दलवी सुद्धा असतील. आपले मनापासून अभिनंदन. आपण आपल्या खेळाडूंच्या मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करता. करा फेक झाले. धावसंख्या फक्त मिळेल किती तर 1. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतो टीम श्री गणेश मराठेवाडा संघाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण पूर्णपणे सामना एका बाजूला झुकलेला आहे. पारड जड झालेलं आहे टीम मराठेवाडा संघाचं. धावसंख्या झालेले 25. फुलटा चेंडू खेळून काढलेले क्षेत्ररक्षक आहे आणि धावा किती मिळतील तर फक्त 1. आता एका दुखाचं काम चालणार नाही. कारण 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे तुम्हाला 29 धावा जर जमा करायच्या असतील ना तर 5 षटकार हे मारावे लागतील. मग ते मारतील का हे पाहणे गरजेचं आहे. कारण गोलंदाज पाहूया, हे अनामारीचे षटक शेवटचे षटक आहे. या षटकामध्ये सामना जिंकायचा असेल तर मोठे मोठे पटके मारावे लागतील. आतापर्यंत धावसंख्या किती तर धावसंख्या झाले 26. हे 4थं षटक कर्णधाराने कोणाच्या हाती सोपवले हे मात्र पाहणे गरजेचं आहे.
चौथे षटक, कारण 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 29 धावा हवे आहेत. कारण क्रिकेटमध्ये एका षटकामध्ये 42 धावा सुद्धा झालेले आहेत. त्याच्यामुळं हे सुद्धा विसरून चालणार नाही. ज्याच्या नावातच आहे जय, असा गोलंदाज आलाय अजय. 6 चेंडू 29 धावा. मी नेहमी सांगतोय की भिजलेला सिगरेट जळणार नाही आणि आता एका दुकान चालणार नाही. आता मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे टीम साईगाव संघाला. ते येतील का? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचा स्पर्श नाही. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा निर्धाव. अजय पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा वारंवार प्रयत्न आहे, परंतु बॅट आणि बॉलमध्ये स्पर्शच होत नाही. हाही चेंडू जातो निर्धाव. 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. अशक्य, पण हा क्रिकेट आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकून होत नाही तोपर्यंत कुठलाही बाकीत करू शकत नाही. फटका थोडासा उशीर आला की काय हवे चेंडू आहे. झेल पकडण्याचा प्रयत्न आहे आणि झेल सुद्धा धरतीला दान होतोय. एक धाव पूर्ण. एका धावाने धावसंख्या झालेली आहे ती 27. खांदे सैल झालेले आहेत आता सायगाव संघाचे. कारण विजयाच्या दिशेने वाटचाल करतो टीम श्री गणेश मराठेपाडा. झेल चिच्चर उभारणे हा सुद्धा गडी बाद. सन्मान्य साईनाथजी चौधरी उपसरपंच मराठेपाडा, मयूर चौधरी मराठेपाडा, जगन शेठ यांच्याकडून या मराठेपाडाला शुभेच्छा येतात. खूप खूप धन्यवाद. यूट्यूब लाईव्ह वर या सामन्याच्या घर बसल्या आपण आनंद लुटतायत. आपले मनपूर्वक अभिनंदन. चांगला चेंडू हातालाय, परंतु या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नाही. सनील आलाय नवीन बॅटर सनील. आता फक्त औपचारिकता बाकी ती पूर्ण करण्याचा प्रयत्न चाललाय साईगावच्या फलंदाजांचा. हा ही चेंडू डॉट. याच बरोबर टीम श्री गणेश मराठेपाडा हा संघ विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, हरलेल्यांचे कौतुक. आणि याच्यानंतर होणारा सामना मित्रांनो आपल्या समोर येईल. टीम सांगतो ना टीम स्पोर्ट मोरे. आणि बघूया जाऊया आपण गुणलेखाकडे. या सामन्यामध्ये सामनावीर पुरस्कार कोण आहे? हॅलो चेक. आपल्यामध्ये उपस्थित आहेत उद्योगपती खोनी विनोद वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर आणि जर्मन खोनी संघाचे संघनायक प्रमोद शिंगे यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. आपल्यामध्ये नितेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान संपन्न करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच. एक मिनिट सर. निलेश, मॅन ऑफ द मॅच निलेश, आपण या. तर निलेश मराठे राहिलाय या सामन्याचा सामनावीराचा मानकरी. विनंती आहे आपण त्वरित यायचं आहे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्याकरता विना विलंब. निलेश मराठे
आपण धावत पळत यायचं आहे. दरम्यान श्री गणेश स्पोर्ट मराठेपाडा संघ विजय झालेला आहे आणि तेजस पवार कोशिंबे यांच्या वतीने मराठेपाडा संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. सायगाव संघाचा संघनायक आणि मराठीपाडा संघाचा संघनायक आपण आयोजकांचे संपर्क साधायचे त्वरित.